तर ह्या गोष्टीची सुरुवात होते एका शेतातून. एक खूप मोठं ऊसाचं शेत असतं आणि त्यात एक बाई धावत असते. ती बाई गरोदर असते आणि तिचा 8वा महिना सुरू असतो आणि ती खूप जास्त घाबरलेली असते. ती कोणापासून तरी तिचा जीव वाचवून पळत असते. खूप जास्त घाबरलेली असते. धावते 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 अचानक तिला दम लागतो, तिचा पाय मुरगळतो आणि ती जागेवर पडते. आणि जशीच ती पडते तितक्यातच तिच्यासमोर 3 मुलं येतात. 3 मुलं येतात आणि त्यांच्या हातात एक मोठी सुरी असते. ते मुलं त्या बाईला बोलतात की आम्हाला तुझ्या बाळाबरोबर खेळायचं आहे. तिचं असं होतं की ह्या मुलांना माझं बाळ देण्यापेक्षा ती त्या मुलाच्या हातातून सुरी खेचते आणि स्वतःच्याच पोटात खुपसते. तिचं आणि तिच्या बाळाचं जागेवरच मृत्यू होतो. ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गूढ गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भंगश एका नवीन एपिसोडमध्ये. तर आज मी तुमच्याबरोबर एक अशी गोष्ट शेअर करणार आहे ना, जे समाजाचं एक प्रतिबिंब आपल्याला दाखवते. ही गोष्ट आहे एका पिक्चरची, तो 2016मध्ये रिलीज झाला होता. लपाछिपी त्याचं नाव होतं आणि तो डायरेक्ट केला होता विशाल फुरिया याने. ही पिक्चरची एक खूप मिस्टिरियस आणि हॉरर अशी काहीतरी स्टोरी आहे. आता काही वर्षांनी या कहाणीमध्ये एक नवीन जोडपं येतं. त्यांचं नाव असतं नेहा आणि तुषार. हे दोघेही मुंबईमध्ये राहत असतात, आपली नोकरी करत असतात. तुषार एक बिझनेसमॅन असतो, खूप काही चांगलं असतं आणि नेहा ही पण कामावर जात असते. पण रिसेंटली तिने तिच्या कामावरून सुट्टी घेतलेली असते, कारण ती प्रेग्नंट असते आणि तिचा 8वा महिना सुरू असतो. त्यांच्या लाईफमध्ये सगळं काही एकदम परफेक्ट चालू असतं. ते लोक नवीन पाहुण्याची वाट बघत असतात आणि सगळं काही एक नंबर सुरू असतं. आणि तितक्यातच काय होतं की तुषारच्या लाईफमध्ये खूप मोठा फायनान्शियल बर्डन येतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुषार एक बिझनेसमॅन होता आणि त्यांनी मार्केटमधून बराच असं कर्ज काढून ठेवला होता आणि तेच त्याला फेडता आलं नाही. त्याच्या बिझनेसमध्ये खूप लॉस झाला आणि त्याच चक्करमध्ये खूप काही त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम सुरू होते. इतके की लोक त्याला मारायची धमकी द्यायला लागले. त्याला इवन कोणीतरी मारलं होतं पैसे वगैरे दिले नव्हते म्हणून, आणि त्याचा धोका त्याला व त्याच्या परिवारालाही होता. आणि ह्या गोष्टीला घेऊन तुषार हा खूप जास्त टेन्शनमध्ये होता. तर त्या दिवशी तो घरी येतो आणि नेहाला कन्व्हिन्स करतो की आपण आहे ना काही दिवसांसाठी लपूया, म्हणजे काही दिवसांसाठी इकडून लांब जाऊया, शहरातून मुंबईपासून लांब जाऊया. हे ऐकून नेहा खूप टेन्शनमध्ये येते, कारण ती बाळंतीण असते. तिला कधीही म्हणजे त्या आता एका महिन्यात त्यांना बाळ होणार असतं आणि तिला काहीच समजत नाही की अशा कंडिशनमध्ये हे असं का होतं आहे. पण त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो. तुषार हा नेहाला खूप समजवतो आणि नेहाही फायनली ॲग्री होते. नेहा विचारते पण ठीक आहे, पण आपण जाणार कुठे? तेव्हा तो बोलतो की माझा एक मित्र आहे, ते वयाने आपल्यापेक्षा मोठे आहेत खूप, त्यांचं नाव भाऊराव आहे, आपण त्यांच्या गावी जाऊ. त्यांचं गाव हे बऱ्यापैकी लांब आहे आणि तिथे मला नाही वाटत की हे लोक आपल्याला पकडू शकतात, कारण जरी आपण कोणत्या नातेवाईकांकडे वगैरे गेलो तरी हे लोक आपल्याला शोधून काढतील. तिथे त्यांच्या गावी वगैरे गेलो तर एवढं सोपं नाही आहे. त्यांचं गाव पण खूप आत आहे, जंगलात आहे, तर आपण तिथे जाऊया. तर नेहा तर सुरुवातीला खूप जास्त टेन्शनमध्ये असते, त्या सगळ्या गोष्टी असतात. पण इन द एंड नेहा बोलते की ठीक आहे, चल आपण जाऊया. जर आता हाच पर्याय आपल्याकडे उरला आहे तर आपण तसंच करू, आपण जाऊया तिथे. काही वेळानंतर भाऊराव हे त्यांची गाडी घेऊन त्यांना घ्यायला येतात आणि त्यांना त्यांच्या गावाकडे सोडतात. जेव्हा ते लोक त्यांच्या गावी पोचतात ना, ते बघतात की गाव हे खूप आयसोलेटेड होतं. म्हणजे गाव नव्हतंच, ते एक जंगल होतं. तर तिथे पोचून नेहाला सुद्धा प्रश्न येतात की बा हे असं कसं गाव आहे. नेहाला थोडं काहीतरी विचित्र वाटायला लागतं. नेहा तुषार हे जसेच गाडीमधून उतरतात, नेहा बघते की एक माणूस तिच्याकडे खूप एकदम विचित्र नजरेने बघतोय. म्हणजे तिला असं स्कॅन करतोय, वाईट नजरेने बघतोय असं नेहाला वाटतं. ती नेहा तुषारला बोलते की या बघ ना, माणूस माझ्याकडे असं बघतोय तसं बघतोय. तितक्यात बाजूने भाऊराव येतात आणि भाऊराव जोरात त्याला शिव्या घालतात. त्याला बोलतात की हा माणूस हा वेडा आहे, हा येडपट माणूस आहे, हा इथे येतो आणि काही करत असतो, त्याला काही समजत नाही. तो तिकडून भाऊराव त्याला हकलून लावतात आणि तो पण तिथून निघून जातो. ते झाल्यावर भाऊराव बोलतो की एक काम करा, तुम्ही पुढे जा, पुढे हाच रस्ता आहे, तुम्ही पुढे, मी गाडी लावून येतो. नेहा आणि तुषार बोलतात ठीक आहे. तुषार त्यांची बॅग घेतो आणि ते त्या ऊसाच्या शेतातून घराकडे निघतात, म्हणजे त्या घराकडे जातात. जाता ते एवढे घनदाट तो शेत असतो ना की त्यांना रस्ताच सापडत नसतो. म्हणजे त्यांना काही केल्या समजत नसतं कुठे आलो आहे, काय आलो आहे, आणि ते त्याच शेतात हरवतात आणि ते बराच वेळ तिकडे शोधण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना घर काही सापडत नाही. 10-15 मिनटं होतात. जसं मी तुम्हाला बोललो की नेहा ही गरोदर होती. तुषार तिला बोलतो की
तू बस, मी शोधतो रस्ता. तर तुषार इथे तिथे शोधू लागतो आणि तुषार निघून जातो. बघता 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 तुषारही गायब होतो. आता नेहा अजून जास्त घाबरते. नेहा बोलते गेला कुठे? तर मग नेहा उठते आणि स्वतः शोधू लागते. जशीच ती बाहेर पडते तिला एकदम जुना घर दिसतो. एकदम खंडर झालेलं घर, जिथे कोणी राहत नाही, तेही बरोबर शेताच्या मधोमध. छोटंसं अंगण असतं आणि ते घर असतं. ती त्या घरात जाते आणि इथे तिथे बघत असते. असं वाटतं की ते घर संपूर्ण जळालंय आतून. तितक्यात ती नोटीस करते की दारातून एक बाई तिच्याकडे बघते. साधारण तिचं वय असेल म्हणजे 55-60च्या आसपास ती बाई असेल. आणि ती तिच्याकडे खूप क्रीपी नजरेने एकदम विचित्र स्माईल करून तिच्याकडे बघत असते. नेहा तिला बघून खूप जास्त घाबरते, पण तितक्यातच तुषार येतो. तुषार बोलतात की हिचं नाव तुळसाबाई आहे आणि ही भाऊराव यांची बायको आहे. तर हेच असणार आहेत, हे आपल्याबरोबर राहणार आहेत, त्यांचंच एक घर आहे आणि आपण इथेच राहणार आहोत आणि हेच आपली काळजी घेतील काही दिवसांसाठी तरी. तिथे जाऊन नेहाला आवडत तर नसतं, पण नेहाकडे काहीच पर्याय नसतो. नेहा बोलते की ठीक आहे चल, काही दिवसांची गोष्ट आहे ना, मी काढते. तुळसाबाई असते तीही नेहाची नजर वगैरे उतरवते, तिलाही 2 शब्द चांगले बोलते आणि तेच जरा म्हणजे थोडंफार त्यांचं बोलणं होतं. पण ती कितीही चांगली बोलली ना, तर नेहाला एक गोष्ट तरी माहिती असते की ही बाईमध्ये काहीतरी गडबड आहे. ही जशी दाखवते तशी ही नाही आहे. तुळसाबाई त्यांना थोडंफार त्यांच्याबद्दल सांगते की ते इथे राहतात, त्या घरची काळजी वगैरे घेतात, हे त्यांचं शेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगते. आणि त्यांना सांगते की एक काम करा, तर तुम्ही आत्ताच आलात, तुम्ही फ्रेश व्हा, कपडे वगैरे चेंज करा, मी तुम्हाला मस्त जेवण वगैरे बनवते. आता 3 सांज व्हायला आहे, तर फ्रेश वगैरे व्हा मस्तपैकी, मग आपण जेवायला बसू, तुम्हालाही भूक लागली असेल, तशा सगळ्या गोष्टी. आता रात्र होते. भाऊराव आणि तुळसाबाई त्यांच्याकडे येतात, त्यांच्यासाठी जेवण वगैरे घेऊन येतात आणि ते लोक सोबतच जेवायला बसतात. जेवताना नेहा तुळसाबाईला प्रश्न विचारते की तुम्ही पण इथेच राहता का? तेव्हा तुळसाबाई तिला बोलते की नाही नाही, आम्ही इथे नाही राहत, आम्ही नवीन घरात राहतो आणि हे घर जवळपास 10 वर्षापासून बंदच आहे, हे फक्त तुमच्यासाठी उघडलं आहे. इथे 10 वर्षांआधी भाऊराव यांचा लहान भाऊ केदारराव राहायचा, पण त्याच्या मृत्यूनंतर हा घर बंदच असतो. त्यांचं जेवण वगैरे एकदम मस्तपैकी होतं, त्यांच्या चांगल्या गप्पा वगैरे रमतात आणि मग तुळसाबाई आणि भाऊराव हे यांच्या घरी जायला निघतात. जातेवेळी ते नेहा आणि तुषारला म्हणतात की आम्ही सकाळी येऊ, तुम्हाला नाश्ता वगैरे सगळं घेऊन येऊ आम्ही सकाळी. त्या रात्री नेहाला थोडं शांत वाटतं, म्हणजे थोडं बरं वाटतं की जाऊ दे, जे पण झालं चांगलं आहे, म्हणजे ॲटलिस्ट ह्या वातावरणात आमच्या बाळाला तरी छान वाटेल. जी ते घाबरलेली असते 2-3 दिवस, ती खूप स्ट्रेसमध्ये असते, तिला फायनली आता थोडं बरं वाटतं. त्या रात्री तिला खूप खूप शांततेत झोप लागते, खूप छान झोप लागते. जेव्हा दुसरा दिवस उजाडतो, सकाळ होते, नेहाला थोडं लेट होतं उठायला. जेव्हा ती उठते, ती बाहेर बघते, तर ऑलरेडी जी तुळसाबाई आहे तिने सगळं घरातलं काम केलं आहे. बाहेरून झाडू वगैरे काढले, घरात म्हणजे सगळं आवरून वगैरे ठेवले. ते लोक बाहेर येतात, तितक्यातच भाऊराव त्यांना बोलतं की अरे पटकन पटकन तयार व्हा तुम्ही, आपल्याला आज शेत बघायला जायचं आहे आपलं. नेहा खोलीत जाते, तयार होते आणि तयार होताना ती एक एक खिडकी नोटीस करते. त्या घरात तिच्या रूममध्ये एक छोटीशी खिडकी असते. त्या खिडकीतून तिला त्या घरची एकदम शेवटची रूम दिसते, एकदम मागच्या बाजूची तिला खोली दिसते. ती त्या खोलीत जाते, ती बघते की ती खोली एकदम अंधार असतो त्या खोलीत आणि त्या खोलीत एक दार असतो जो सरळ शेतात जातो. नेहा त्या शेतात जाते आणि समोर बघते तर तिला एक खूप मोठी विहीर दिसते. ती विहिरीच्या आत बघते तर ती पूर्ण विहीर अशी सडलेली असते, जो पाणी असतो तो खूप घाण झालेला असतो, म्हणजे एकदम गटार असतो ना, तशीच ती विहीर झालेली असते. नेहाला तिथे खूप जास्त विचित्र वाटतं. ती तिथून परत येते, ती तुषारला वगैरे भेटते आणि ते लोक शेतात वगैरे सगळं फिरायला जातात. त्या रात्री जेव्हा नेहासाठी सर्व काही नॉर्मलाइज होतच असतं, तितक्यात परत तुषार येतो आणि तिच्यासमोर बॉम्ब फोडतो. तुषार बोलतो की मला उद्या मुंबईला जावं लागेल. नेहा हे सगळं ऐकून त्यावर खूप जास्त चिडते. तेव्हा तुषार तिला समजवतं की मला जावं लागेल, माझं काम अडकलं आहे आणि ते काम जर मी नाही केलं तर कदाचित आपण परत कधीच नाही जाणार. पण आपल्याला जर आपलं घर वाचवायचं असेल, आपल्याला जर आपली नोकरी वाचवायची असेल, आपलं काम वाचवायचं असेल, तर मला जावं लागेल. मला आपल्या फ्युचरसाठी जावं लागेल, मला आपल्या बाळाच्या फ्युचरसाठी जावं लागेल.
आता ह्यापुढे नेहालाही काही पर्याय उरत नाही. ती त्याला नाहीच बोलते, पण तेव्हा तुषार बोलतो की अरे आहेत ना तुळसाबाई, हे तुझ्याबरोबरच आहेत, ते काळजी वगैरे घेतील आणि 1-2 दिवसाचाच तर प्रश्न आहे, मी येईन परत लगेच आणि मग आपण परत मुंबईलाच जाणार आहोत, काय टेन्शन घेतेस तू, काही दिवस काढ, फक्त 2 दिवसच तुला काढायचे आहेत. आता सकाळ होते तुळसाबाई नेहाकडे येत आहे आणि नेहाला एका ना खूप विचित्र गोष्ट सांगते एका चतुर कावळ्याची. तुळसाबाई सांगते की एक चतुर कावळा होता, त्याने एका झाडावर त्याचं घरटं बांधलं होतं आणि त्याने काही त्यात अंडी दिली होती. तर एकदा त्या झाडावर एक साप येतो आणि त्या सापाला त्या कावळ्याची अंडी खायची असतात, हे त्या कावळ्याला माहिती पडतं. पण कावळा हा चतुर होता. बाजूला एक मैन्याचं घरटं असतं आणि तिथेही तिने अंडी दिलेली असतात. कावळा त्याची अंडी मैन्याच्या घरट्यात टाकतो आणि मैन्याची अंडी हे त्याच्या घरट्यात टाकतो. दुसऱ्या दिवशी साप कावळ्याच्या घरट्यात येतो आणि ती अंडी खातो. याने काय होतं की कावळ्याची अंडी वाचतात आणि मैन्याची अंडी हा साप खातो. पण हे ऐकून नेहाला काही समजत नाही. तिला वाटते ती तिला विचारते, पण तुम्ही ही गोष्ट का सांगताय मला, इथे कोण कावळा आणि कोण मैना आहे, म्हणजे तिला काहीच समजत नाही. त्यानंतर ते लोक दिवसभर गप्पा वगैरे मारतात, मस्त त्यांची एकदा असे बॉन्डिंग वगैरे होते, थोडी मैत्री होते त्यांच्यात. जातेवेळी तुळसाबाई नेहाला एक साडीसुद्धा गिफ्ट म्हणून देतात, एक भेट म्हणून साडी देतात तिला. नेहालाही ती साडी खूप जास्त आवडते आणि तिलाही खूप बरं वाटतं. रात्रीच्या वेळी जेव्हा तुषार आणि नेहाचं थोडं बोलणं होत असतं, तेव्हा नेहाला समजतं की तुषारला एक मुलगा अपेक्षित होता, पण त्यांना आता मुलगी होणार होती. हे ऐकून नेहा त्याला बोलते की पण ठीक आहे ना, हे सगळं देवाचं देणं असतं आणि देव ठरवतो. पण ठीक आहे, त्यांचं हे बोलणं वगैरे होत असताना नेहाला असं वाटतं की कोणतरी त्यांचं बोलणं हे लपून ऐकत आहे. ती जशीच खिडकीकडे जाते, कोणतरी तिला पळताना दिसतो. जेव्हा सकाळ होते, ती घराबाहेर पडते, तेव्हा तिला एक बाई त्यांच्या इकडे लाकडं तोडताना दिसते आणि ही तीच बाई आहे जी मूवीच्या स्टार्टिंग सीनमध्ये आपल्याला दिसली होती. त्या मुलांपासून जी पळत होती, ही तीच बाई असते. आता नेहा त्या बाईशी जरा काही बोलायला जाते, तितक्यात तुळसाबाई तिथे येते आणि नेहाला सगळं काही सांगते. नेहाला सांगते की ही तिची सून आहे, त्यांचा जो लहान मुलगा आहे प्रतापराव, त्याची बायको आहे ही. प्रतापराव आता इथे राहत नाही, तो मुंबईला असतो आणि ही आमच्याबरोबर राहते. ॲक्च्युली हिला बोलता वगैरे येत नाही, ती मुकी असते आणि त्याचं कारण हे असतं की काही वर्षांपूर्वी तिचं बाळ तिच्या पोटातच मेलं होतं आणि तो धक्का एवढा मोठा होता की त्या दिवसापासून तिने सगळ्यांशी बोलणं सोडून दिलं. आता तो पूर्ण दिवस जसा जसा जात असतो ना, नेहा एक गोष्ट नोटीस करते की ही तुळसाबाई आहे ना, हे लक्ष्मीला खूप घाण ट्रीट करते. म्हणजे तिला ओरडते, तिला शिव्या घालते, तिला हवं नको ते बोलते. आणि लक्ष्मी ही प्रत्येक वेळी जेव्हा नेहाकडे बघते, ती तिच्या डोळ्यातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. पण दरवेळी जेव्हा लक्ष्मी नेहाकडे यायची, तुळसाबाई तिला पळवून लावायची, तिला ओरडायची आणि तसं सगळं व्हायचं. रात्र झाल्यावर तुळसाबाई तिच्या घराकडे रवाना होते, ती तिच्या घरी निघून जाते आणि थोड्या वेळानंतर नेहाला त्यांचा जो मेन डोर असतो तिकडं कोणातरी नॉकिंगचा आवाज येतो, कोणतरी तिचा दरवाजा ठोकतो. नेहा जेव्हा बघायला बाहेर जाते, ती नोटीस करते की एक मुलगा पळतोय. त्या मुलाकडे पळते, तेव्हा ती बघते की अजून 2 मुलं इथे तिथे पळतात, जसे की ते खेळत आहेत. आणि ती जशीच त्यांना पकडायला जाते, त्यांना बघायला जाते, तितक्यात तुळसाबाई तिच्या जवळ येते आणि तिला ओरडते. तिला बोलते की ते मुलांच्या नादी नको लागू. नेहा विचारते का असं? ती बोलते की जर तू आता एकाच्या मागे गेलीस, त्यांना खेळवलंस वगैरे किंवा त्यांना भाव दिलंस ना, उद्या अशी बरेच पोरं येतील आणि तुला त्रास देतील, त्यामुळे त्यांच्यापासून लांब राहा. त्या टाईमला नेहा ही थोडी घाबरते. तुळसाबाई बोलते की एक काम करते, मी आज तुझ्याच बाजूला झोपते, तुझ्याच खोलीत झोपते, तर तुलाही काही टेन्शन नसेल, जर तुला कोणी त्रासही देणार नाही त्या मुलांमधून. नेहा पण बोलते ठीक आहे आणि तुळसाबाई तिचा हातरून खाली टाकते आणि नेहा ही त्यांच्या कॉटवर झोपलेली असते. जसंच मध्यरात्री नेहाला थोडी जाग येते, ती तुळसाबाईच्या हातरुणाकडे बघते तर तिथे कोणीच नसतं. जशीच ती तिची नजर खाली फिरवते तर बघते की तुळसाबाई ही तिच्या पायाकडे बसलेली असते आणि तिला खूप विचित्र नजरेने बघत असते, म्हणजे खूप रागाने तिच्याकडे बघत असते. जेलमध्ये कसा एक कैदी असतो ना, तशा प्रकारे ती तिच्यावर लक्ष ठेवू नये की ती कुठे पळून जाता कामा नये. जशी सकाळ होते, नेहाला परत तोच मुलगा दिसतो जो तिला रात्री दिसला होता. तो तिच्यासमोरून परत धावून त्यांच्या घराच्या मागच्या खोलीकडे जातो. नेहा ही त्याला पकडायला घराच्या मागे जाते, तर तिथे एक नाही तर 3 मुलं असतात आणि ते तिघेही रेडिओमध्ये काहीतरी ऐकत असतात. जसेच नेहाला ते तिथे बघतात, ते तिथूनही पळतात आणि नेहा ते रेडिओ घेते आणि ती तिथे ऐकू लागते. तिला रेडिओमधून काही आवाज येत असतात. तितक्यात एक मुलगा मागून येऊन नेहाच्या खांद्यावर हात ठेवतो
आणि पळत सुटतो. नेहाबरोबर ती मुलं लपाछुपी खेळायला लागतात. खेळता खेळता ते लोक एका भिंतीच्या मागे लपतात आणि नेहा त्यांना शोधत असते. पण त्यावेळी त्या 3 मुलांबरोबर एक विचित्र एक आकृती असते, म्हणजे एक जळालेलं मनुष्य कसं असेल तसं काहीतरी एक फिगर त्या मुलांबरोबर उभा असतो. आणि जसंच नेहा त्या भिंतीकडे जाते जिकडे ते लपलेले असतात, ते मुलं गायब होऊन जातात. तितक्यात तुळसाबाई नेहाला शोधत शोधत येतात आणि ती बघते की तिच्या हातात एक रेडिओ आहे. तुळसाबाई तो रेडिओ बघताच तिला खूप जास्त ओरडते आणि तिला बोलते की मी बोललेली नेहा मुलांबरोबर नको खेळू, तरी पण तू खेळतेस, तुला काही समजत नाही का, असं तसं तिला खरी खोटी सुनावते. त्यानंतर नेहाही तिला बोलते पण काय प्रॉब्लेम आहे, ते लहान आहेत एवढं का त्यांना, मला मला तर काही वाटलं नाही. त्यावेळी त्या दोघांमध्येही थोडं वाजतं, थोडं भांडण होतं आणि तितक्यात तुळसाबाई नेहाला असं काही बोलतात जे ऐकून नेहाला खूप जास्त दुःख होतं. तुळसाबाई नेहाला बोलतात की तू काहीच कामाची नाही आहेस, तुझ्या नवऱ्याला तुझ्याकडून एक मुलगा हवा होता पण तू तेही नाही करू शकलीस, खरोखर तू काहीच कामाची नाही आहे. हे ऐकून नेहाला खूप जास्त वाईट वाटतं. ती तशीच तिच्या रूममध्ये येते आणि जोरात दरवाजा बंद करून काही वेळ रूममध्येच थांबते. संध्याकाळ होते. तुषार हा शहरातून परत येतो. नेहा हे सगळं त्याला सांगणारच असते की तितक्यात तुळसाबाई धावत धावत येते आणि एकदम रडायला लागते. रडता रडता ती तुषारला बोलते की ही अजिबात माझं ऐकत नाही आहे. ही जी मी एवढी काळजी घेते, हिच्यासाठी मी एवढं कष्ट करते, पण ही तरीही मला असे खूप वाईट वाईट ही मला बोलून गेली आणि मला अजिबात नाही आवडलं आणि त्या सगळ्या गोष्टी. हे ऐकून नेहाही तुषारला समजावते की हे असं नाही आहे, ह्यांनी मला असं बोललं तसं बोललं, पण तुषार तिचं काहीच ऐकत नाही. तुषार हा नेहाला तुळसाबाईची माफी मागायला सांगतो, कारण ऑब्व्हियसली ते वयाने पण मोठे होते आणि ते लोक एवढे मदतही करत होते त्यांचे. तुषार बोलतो की मला माहिती नाही, तू त्यांच्याशी माफी माग, ते आपल्या आईसारखे आहेत. नेहाही त्यांचं वयाचं मान ठेवून त्यांच्याशी माफी मागते आणि ते सगळं गोष्ट थोडं शांत होतं. जशी तुळसाबाई तिथे निघून जाते, नेहा आणि तुषार रूममध्ये येतात. नेहा परत तुषारला जे काही झालं ते पूर्णपणे सांगते आणि त्यावेळी नेहा तुषारला बोलते की ही जी तुळसाबाई आहे ना, ही आपल्या बाळाशी जळते. तिच्या स्वतःच्या सुनेला कधी मूल होऊ शकलं नाही म्हणून ही आता आपल्या बाळाच्या मागे लागली. आपण इथे निघून जाऊया, हे अजिबात सेफ नाही आहे. मी इथे एवढा वेळ राहिली आहे पण मला अजिबात चांगलं नाही वाटत आहे. प्लीज निघून जाऊया आता. तू बोललेलंस तू शहरातून आल्यावर आपल्याला घेऊन जाशील, तर आताच्या आता निघूया. हे ऐकून तुषार ही नेहाला घट्ट मिठी मारतो आणि ते लोक परत जाण्याचं ठरवतात. जसेच ते लोक परत जात असतात, अचानक भाऊराव येतो आणि तुषारच्या डोक्यात जोरात बांबू आपटतो. आणि जसंच तुषार बेशुद्ध होतो, तुळसाबाई एकीकडून येते आणि नेहाच्या तोंडावर राख फुकते आणि काहीतरी मंत्र जाप वगैरे करते. हे सगळं झाल्यानंतर नेहा ही तिथे जागेवर बेशुद्ध पडते. जेव्हा तिला शुद्ध येते तेव्हा ती बघते तर तिच्या समोर काहीतरी एक हवन चालू आहे, म्हणजे एक काहीतरी विधी चालू आहे आणि त्यांच्यासमोर एक मांत्रिक बसलाय. एक मांत्रिक काहीतरी मंत्र उच्चार वगैरे करतोय, तिथे काहीतरी विधी करतोय आणि तो मांत्रिक तिला खूप विचित्र नजरेने बघतोय. तो मांत्रिक तोच होता जो माणूस तिला शेतात दिसला होता ना जेव्हा आल्यावर, तोच मांत्रिक तिथे होता. तो काहीतरी मंत्र जाप वगैरे करतो आणि नेहाला 3 बोटं दाखवतो आणि तिथेच नेहा परत बेशुद्ध होते. ती सगळी पूजा वगैरे झाल्यावर तुळसाबाई नेहाला एका कॉटशी बांधून ठेवते. जेव्हा दुसऱ्या दिवशी नेहाला थोडीशी शुद्ध येते, ती बघते की जी तुळसाबाई होती ना, ती बरोबर तशाच अवस्थेत तिच्यावर अशी लक्ष ठेवून होती की ती पळू नये कुठे. आणि जशी तिला जाग येते तेव्हा तुळसाबाई तिला एक गोष्ट सांगते, त्यांच्या घराची घडलेली घटना सांगते. ती सांगते की काही वर्षांपूर्वी भाऊराव यांचा जो लहान भाऊ होता केदारराव, ह्याचं लग्न झालं होतं कावेरी नावाच्या एका बाईशी. त्यावेळी तुळसाबाईला 4 मुलं होती आणि सगळ्यात लहान मुलगा प्रतापराव होता. आता झालं कसं होतं ना की जी कावेरी होती ना, केदाररावची बायको, ती त्या मुलांशी एवढी चांगली होती की जे ते 3 मुलं होते ना, ते तिलाच म्हणजे त्यांची आई मानायचे आणि ते खूप जास्त तिच्याशी बोलायचे, खेळायचे आणि ह्याच गोष्टीचं वाईट तुळसाबाईला वाटलं. त्या तुळसाबाईंनी ही गोष्ट भाऊरावला सांगितली आणि केदाररावला सांगितली. केदारराव कावेरीकडे जातो आणि तिला बोलतो की तू लांब राहत जा, तुला समजत नाही का, तुझ्या आईला नाही एवढं तर तू का त्यांच्याजवळ जातेस, त्या सगळ्या गोष्टी. आणि त्यांचं ते एक भांडण सुरू होतं. हळूहळू त्या भांडणाचं रूपांतर मारामारीत होतो. केदारराव हा कावेरीला मारायला लागतो. त्याचा रागावर अजिबात ताबा नसतो. तो आतमध्ये जातो, तो एक मोठी सुरी घेऊन येतो आणि कावेरीला मारायला तिच्या मागे जातो. त्यांच्या दोघांच्यात हातापायी होते आणि चुकून ती सुरी केदाररावच्याच पोटात घुसते आणि केदाररावचा तिथे मृत्यू होतो. हे सगळं बघून कावेरीला हे काहीच समजत नाही आणि तो तीच सुरी स्वतःच्या पोटात खुपसते आणि स्वतःलाही तिथे मारून टाकते. आणि काही दिवसानंतर तुळसाबाईचे ही जे ते 3 मुलं असतात, जे त्या कावेरीला आई समजत असतात, तेही स्वतःचा जीव देतात, विहिरीत उडी मारून जीव देतात.
आणि तेव्हा नेहाला समजतं की जे ते 3 मुलं तिला दिसत आहेत ना, हे तुळसाबाईचीच मुलं आहेत. पण ते जिवंत नाही आहेत, तर ते त्यांची आत्मा आहे, जी अजूनही त्या ट्रॅपमध्ये फसली आणि अजूनही तो गेम खेळते आहेत आणि अजूनही ते त्यांच्या मानलेल्या आईला शोधत आहेत, कावेरीला शोधत आहेत, जी त्यांच्याबरोबर नेहमी खेळायची. पण तुळसाबाईचं म्हणणं असं असतं की तिच्या 3ही मुलांना कावेरीच घेऊन गेली आहे. तिच्या आत्म्यानेच त्यांना घेऊन गेले आणि तिच्या आत्म्याचा अजूनही काला साया त्यांच्या घरावर आहे. अजून एक श्राप लागलाय आणि म्हणूनच काही वर्षानंतर जेव्हा तुळसाबाई आणि भाऊराव, त्यांचा जो सगळ्यात लहान मुलगा असतो प्रतापराव, ह्याचं लग्न लक्ष्मीशी लावून देतात आणि जेव्हा ती 8 महिने प्रेग्नंट असते, त्यांच्या बाळाचा जीव ही कावेरी घेते. आणि ह्या सगळ्या हादस्यानंतर लक्ष्मीला खूप मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी त्यांचा जो मुलगा होता प्रतापराव, त्याचं 2दा परत लग्न लावून दिलं. पण त्याच्या 2 बायकांसोबत सुद्धा तेच झालं. जेव्हा त्यांचा 8वा महिना सुरू होता, कोणीतरी त्यांचा जीव घेतला होता आणि ह्याच्या मागेही कावेरीच कारणीभूत होती. आणि त्यावेळी तुळसाबाईची भेट होते एका मांत्रिकाशी आणि तेव्हा त्या मांत्रिकाने एक विधी करायला सांगितली असते त्यांना, की जर तुम्हाला कावेरीच्या या श्रापापासून मुक्त व्हायचं असेल ना, तर तुम्हाला एका 8 महिने गरोदर बाईला 3 दिवस आणि 3 रात्र तुमच्या घरी ठेवावी लागेल आणि ही पूजा करावी लागेल. आणि हे तिच्या बाळासाठी आणि त्यांच्या घरासाठी हेच एक ऑप्शन आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुळसाबाई हे नेहाला सांगतात. आणि तेव्हा नेहाला ती जी गोष्ट होती ना, तुळसाबाईने तिला सुरुवातीला सांगितली होती कावळ्या आणि मैनाची, त्या गोष्टीचा खरा अर्थ नेहाला आत्ता समजतो. नेहा परत बेशुद्ध होते आणि थोड्या वेळानंतर जेव्हा ती जाग येते, ती उठून तुषारला शोधू लागते. इथे तिथे तुषारला बघतो, पण तुषार तिला कुठे दिसत नसतो. ती बाहेर जाते आणि तिला परत एकदा तोच रेडिओ समोर पडलेला दिसतो आणि त्यातून खूप विचित्र आवाज येत असतात. ते ऐकूनच नेहा परत घाबरते आणि परत तिच्या खोलीत येते. खोलीत आल्यावर ती बघते की परत त्यांच्यापैकी एक मुलगा तिच्या रूममध्ये बसलेला आहे आणि तो जे नेहाला बोलतो ते ऐकून नेहाच्या पायाखालची जमीन सरकते. तो बोलतो की हे लोक तुझ्याही बाळाला नाही सोडणार, ते मारून टाकतील. आणि तो तिकडून पळून जातो मुलगा. जशीच नेहा त्या मुलाचा पाठलाग करत त्याच्या मागे पळते, ती परत त्याच विहिरीकडे जाते आणि त्या विहिरीत आता ती त्या 3 मुलांना बघते, जे तिच्या समोर त्या विहिरीत उड्या मारतात. नेहा खूप जास्त घाबरते आणि त्या विहिरीकडे जाऊन बघते, तर तिकडे काहीच नसतं. तेव्हा तिला वाटतं की हा कदाचित तिचा भास असू शकतो. पण ती खूप जास्त घाबरलेली असते. ती आहे ना, इथे तिथे त्या शेतात पळू लागते. पण तिथे तिच्यासोबत एक विचित्र गोष्ट घडते. ती कोणत्याही दिशेने जाते ना, तरी ती परत त्या घराकडेच येते. मग तिला काही केल्या रस्ता सापडत नसतो आणि तो जो जो शेत असतो ना, तो एक भूलभुलैयासारखा असतो. म्हणजे तिथे निघणं हे खूप अशक्य होतं. धावता धावता संध्याकाळ होते. तिला भाऊराव आणि तुळसाबाईचा आवाज येतो. ती परत त्या घराकडे जाते आणि त्या घराच्या पाठच्या खोलीत येऊन लपते. पण ह्या रूममध्ये नेहा काही एकटी नसते. तिला एक समोर अजून एक बाई लपलेली दिसते. तितक्यातच जोरदार कोणी दरवाजा तोडतं आणि तुळसाबाई, भाऊराव आणि प्रतापराव हे आतमध्ये येतात आणि तिला तिथे जाळून टाकतात. नेहाही खूप जोरात किंचाळते आणि तितक्यात तिला जाग येते. नेहाला समजतं की हे सगळं तिचं स्वप्न होतं आणि तिला असे विजन्स येत होते. ती बघते की तो रूम पूर्ण खाली होता आणि तिच्यासमोर फक्त एक रेडिओ ठेवलेला होता. ती रेडिओजवळ जाते आणि तिला खूप विचित्र आवाज ऐकू येतात आणि तितक्यातच एक जळलेली बाई तिच्या कानाजवळ येते आणि काहीतरी तिच्या कानात बोलते. हे सगळं झाल्यानंतर परत नेहा खूप जास्त घाबरते आणि ती परत तिकडून बाहेर निघायचा रस्ता शोधू लागते. ती इथे तिथे धावत असते, पण सगळं केल्यानंतर सुद्धा ती परत तिथेच येऊन अडकते. परत ती त्याच घराकडे येते. ती खूप धावते धावते आणि शेवटी तिथेच चक्कर येऊन पडते. आणि जसंच दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नेहाला जाग येते, तिला रिअलाईज होतं की तिने काल संध्याकाळपासून काहीच नाही खाल्लंय आणि हे सगळं तिच्या मुलासाठी खूप जास्त हार्मफुल असू शकतो. ती तशीच उठते आणि तिच्या रूममध्ये धावते आणि तिला जे काही मिळेल ते ती खाऊ लागते. खाता खाता तिला तिच्या खोलीच्या खिडकीतून काहीतरी आवाज ऐकू येतो. ती जेव्हा बाहेर बघते, तिला मूवीचं ओपनिंग सीन दिसतो. तिला लक्ष्मी समोर दिसते, जी तिच्या पोटात चाकू खूप असते. ते झाल्यानंतर तिला लगेच 2 अजून बायकाही दिसतात, ज्या प्रेग्नंट असतात आणि ते त्यांच्या पोटात चाकू खूप असतात आणि त्यांच्यासमोर भाऊराव, तुळसाबाई आणि प्रतापराव हे असतात. त्या टाईमला नेहाला एक गोष्ट तरी समजते की तिला हे जे सगळं दिसतंय ना, हे जे स्वप्न किंवा विजन्स येत आहेत ना, ह्याचं काहीतरी कनेक्शन आहे. ह्या गोष्टीशी काहीतरी कनेक्शन आणि कोणतरी तिला काहीतरी सिग्नल देतोय. त्यावेळी अचानक तिच्या रूममध्ये परत तिला एक मुलगा धावताना दिसला.
ती मुलाच्या मागे जाते, तर ती बघते की तो रेडिओ समोर ठेवला असतो आणि रेडिओच्या मागून एक प्रेग्नंट बाई येते, जी त्या मुलांबरोबर लपाछुपी खेळत असते. जेव्हा ते बाईचा चेहरा बघते तेव्हा ती बाई दुसरी कोणी नसून कावेरी असते आणि तीही 8 महिने प्रेग्नंट असते. ते एका मुलाला बोलते की मला मुलगा नाही तर मुलगी होणार आहे आणि नेहाकडे हसून बघते. तितक्यातच तिथे केदारराव आणि तुळसाबाई येतात आणि कावेरीवर हल्ला करतात. आणि त्यानंतर अचानक नेहाची झोप उडते आणि तिला रिअलाईज होतं की हे सगळं तिने स्वप्नात पाहिलं होतं आणि हे सगळे विजन तिला स्वप्नात आले होते आणि हे काही खरं नव्हतं. आता त्यांना 2 दिवस तिथे झालेले असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नेहा उठते ती तुळसाबाईला तिच्या समोर बघते आणि ती तेव्हा नेहाला बोलते की अभिनंदन, तुला एक मुलगी झाली आहे आणि प्रतापराव तुझ्या मुलीशी बाहेर खेळतोय. हे ऐकताच क्षणी नेहा जोरात पळत सुटते घराबाहेर आणि बघते की प्रतापराव हा त्यांच्या मुलीला घेऊन विहिरीकडे जात होता आणि भाऊराव तिथे जोरात ओरडत असतो की चला ह्या बळीनंतर आपलं ह्या वर्षी ही शेत खूप भरभराटी येईल, शेतात खूप छान पीक येईल आणि त्या सगळ्या गोष्टी. नेहा जसंच तिच्या मुलीला वाचवायला जात असते तितक्यात प्रतापराव त्या मुलीला विहिरीत फेकून टाकतो. तसंच नेहा तिथे जाते, ती बघते विहिरीत भरपूर मुली असतात ज्यांची बॉडी तिथे असते आणि ज्यांना त्यांनी बली दिलेलं असतं. आणि हे बघितल्यानंतर नेहा खूप जोरात किंचाळते आणि तेव्हा तिला रिअलाईज होतं की हेही तिचं भास होतं, हे काही खरं नाही आहे. पण नेहा आता खूप जास्त घाबरलेली असते, तिला काही करून इथे बाहेर पडायचं असते. परत त्या शेताकडे पळत सुटते की आता तिला रस्ता सापडेल. पण ह्यावेळी धावता धावता जोरात तिच्या पोटात दुखायला लागतं आणि ती तिथेच जागेवर पडते. जशीच ती पडते तिच्या समोर परत ते 3 मुलं तिला दिसतात आणि हा सीन एक्झॅक्टली मूवीच्या स्टार्टिंग सीनसारखा होता. ते मुलं तिला दिसतात आणि तिला बोलतात की आम्हाला खेळायचं आहे, आम्हाला तुझ्या बाळाशी खेळायचं आहे, आम्हाला ते बाळ दे. तिकडे चाकू देतात आणि नेहा नाही बोलते. नेहा तिला काहीच समजत नाही, ती जोरात रडायला लागते आणि तितक्यात कावेरीचं भूत तिच्या अंगात येतं आणि तिला चाकू खुपसण्यासाठी तिला फोर्स करू लागतं आणि तिथेच स्क्रीन ब्लॅकआउट होते. दुसऱ्या दिवशी तुषार नेहाकडे येतो आणि तो बोलतो की ह्यांची जी विधी होती, ह्यांना जे रिच्युअल करायचं होतं ना ते संपलंय, ते झालंय आणि आता आपण फायनली जाऊ शकतो. त्यावेळी भाऊराव आणि तुळसाबाईसुद्धा तिथे येतात. पण ह्यावेळी नेहा घाबरत नाही, तर एकदम एकदम हिमतीने त्यांच्यासमोर बोलते की तिला त्यांच्याबद्दल सगळं काही माहिती पडलं आहे. की तिला एक गोष्ट सांगते तुळसाबाईला आणि बोलते की तुम्ही जेही करताय ना, की ते सगळं माहिती पडलं की तुम्ही वर्षानुवर्ष जन्माला आलेल्या मुलींची बली देताय. ती सांगते कसं तुम्ही केदाररावची जी बायको होती कावेरी, तिलाही तुम्ही कसं मारून टाकलं. ॲक्च्युली झालं कसं असतं ना, की केदाररावची जी बायको असतं कावेरी, तिलाही ते लोक बोलतात की जेव्हा तुझी मुलगी जन्माला येईल तेव्हा आम्ही तिची बली देणार आणि ह्या गोष्टीला कावेरीचा साफ नकार असतो. आणि त्यावेळी केदारराव तिला समजवायला येतो, कावेरी साफ नकार करते आणि त्याचवेळी केदारराव आणि कावेरीचे हातापाई होते. हे सगळं बघून तिकडे ते 3 मुलं येतात आणि एक जण कावेरीला सेल्फ डिफेन्ससाठी एक चाकू देतो. त्यावेळी कावेरी स्वतःला वाचवण्यासाठी केदाररावला मारून टाकते आणि त्यावेळेस तुळसाबाई तिथे येते आणि ती हे सगळं दृश्य बघते. तिला असं वाटतं की कावेरीनेच केदाररावला मारलंय. ती हे सगळं जाऊन भाऊराव आणि प्रतापरावला सांगते. ते सगळेजण तिला मारायला शोधतात आणि ती बरोबर त्याच रूममध्ये जाते आणि स्वतःला लपून घेते. हा तोच क्षण असतो जो नेहाने तिच्या स्वप्नात बघितलेला असतो. त्यानंतर ते लोक तिघही येतात आणि तिला जाळून टाकतात आणि त्यानंतर जे कावेरीची आत्मा असते ना, ती प्रतापरावची जी बायको असते, पहिली बायको लक्ष्मी, तिलाही थांबवते आणि ती बोलते की तू तुझ्या मुलीला ह्या जगात नको आणू, तू तिला पोटातच मारून टाक, नाहीतर हे लोक तिचा बळी देतील. आणि त्यावेळीच ती तिच्या पोटात सुरी खुपसून तिच्या बाळाला मारून टाकते. आणि असंच काहीतरी त्याच्या प्रतापरावच्या 2 बायकांसोबत सुद्धा होतं. आणि तेव्हा ती सांगते की हा जो प्रतापराव आहे ना, हा दुसरा कोणीही नसून माझाच नवरा आहे. म्हणजे तो तुषारच असतो आणि तुषार शहरात जाऊन नेहाला फसवतो, कारण त्यांनाही त्याच्या बाळाचा बळी द्यायचा असतो. आणि हे सगळं बोलल्यानंतर नेहाही घराच्या बाहेर पडते आणि सरळ चालू लागते. जेव्हा तुषार तिला मारायला तिच्या मागे येतो त्यात लक्ष्मी येते, कारण लक्ष्मीलाही तिचा बदला घ्यायचा असतो. ती येते आणि नेहा आणि भाऊराव आणि तुळसाबाई यांना मारून टाकते. तिचाही बदला तिकडे पूर्ण होतो. नेहा ही जराही थांबत नाही, ती सरळ बाहेर पडते आणि जसं ती बाहेर पडत असते ती बघते की त्या 3 मुलांची आत्मा तिथे उभे राहून तिला बाहेरचा रस्ता दाखवत असतात आणि तिथेच मूव्ही एंड होते.
जर बघायला गेलो तर हा मूवी जेवढा आपल्याला हॉरर वाटतो तितकाच हा कुठे ना कुठे आपल्या समाजाचं एक प्रतिबिंब दाखवतो की कसं आपण अजूनही ते जुन्या पद्धती आणि ते सगळं आपण अजूनही फॉलो करतो. कसं आपण अजूनही जेव्हा लोकांना एक नवीन मुलगी जन्माला येते तर त्यांचे विचार कसे बदलले जातात. आणि दुसरी गोष्ट जी ही मूवी सांगते ती म्हणजे बायकांनी आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. तर मित्रांनो, हाच होता आपला आजचा एपिसोड. कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं. तुमचीही कोणती अशी फेवरेट मूवी असेल किंवा काही असेल ती कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून दुसऱ्या लोकांनाही ती गोष्ट ऐकायला मिळेल, त्याची स्टोरी समजेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर तुम्ही हा व्हिडिओला लाईक कराल, ते हाईप बटनवर दाबाल, तुम्ही सबस्क्राईब कराल आणि तुम्ही मला इन्स्टावर फॉलो करू शकता. आणि तुम्ही अजून असे रेकमेंडेशन देऊ शकता, तुम्हाला काय बघायला आवडेल, काही नाही बघायला आवडेल. हा एक नवीन सेगमेंट आहे आपल्या व्हिडिओमधला आणि आय होप तुम्हाला आवडलं असेल. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.